तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आता जान्हवीची बॉडी सापडलेली आहे. म्हणजेच आता जान्हवी आपल्याला लवकरच जिवंत पाहायला मिळणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की लक्ष्मी हॉलमध्ये असते आणि ती सगळ्यांनाच ओरडत असते. ती म्हणत असते की जान्हवी येणार आहे आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी सिद्धू येतो आणि मग सिद्धू आल्यानंतर लक्ष्मी त्याला म्हणते की बरं झालं तू आलास. तुला माहिती आहे का जयंतरावांनी काय केलं? जान्हवीच्या फोटोला त्यांनी हार घातला. भरल्या घरामध्ये असं कुणी करतं का? असं लक्ष्मी सिद्धूला म्हणत असते आणि मग तेवढ्यातच सगळ्यांना जयंतचा ओरडलेला आवाज येतो आणि मग जयंतच्या रूममध्ये जाऊन बघतात तर त्या ठिकाणी जयंतने हाताला कापून घेतलेलं असतं. म्हणजे जयंतने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की पोलिसांना एक बॉडी सापडलेली असते आणि ते फोनवरती बोलत असतात आणि म्हणत असतात की पल्स चालू आहे, तुम्ही रेस्क्यू टीमला या ठिकाणी पाठवून द्या. आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी आपल्याला विश्वाचे वडील सुद्धा आलेले दिसतात आणि विश्वाचे वडील त्या ठिकाणी दाखवले आहेत. यावरूनच असं वाटतं की विश्वाचे वडील कदाचित जान्हवीला त्यांच्या घरी घेऊन जातील, कारण लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला असंच पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच विश्वाचे वडील जान्हवीला घरी घेऊन येतात आणि मग घरी घेऊन आल्यानंतर जान्हवी तिचं नाव चंदन आहे असं सांगते आणि मग त्याच ठिकाणी जान्हवी चंदना या नावाने मोलकरी म्हणून काम करत असते. पण जेव्हा जान्हवी विश्वाच्या घरी येते तेव्हा जान्हवीला माहित नसतं की हे विश्वाचं घर आहे. पण पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवीला समजतं की हे घर विश्वाचंच आहे आणि मग त्यानंतर जान्हवी विश्वापासून लपण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. म्हणजे विश्वा जेव्हा तिच्या समोर येत असतो तेव्हा जान्हवी दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते आणि त्यामुळेच विश्वाला सुद्धा माहित नसतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना नावाची मोलकरीण ही जान्हवी आहे. जान्हवी विश्वाच्या घरून सुद्धा अनेक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण मग तिच्या लक्षात येतं की जर मी इथून पळून गेले तर मला परत जयंतकडे जावं लागेल. आणि जान्हवीला भीती सुद्धा वाटत असते की जर तिने पोलिसांमध्ये तक्रार दिली तर जयंत हा तिच्या घरच्यांना आणि जान्हवीला खूप त्रास देईल. त्यामुळे जान्हवी ठरवते की काही झालं तरी विश्वापासून लपून मला याच घरामध्ये राहायचंय. पण पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाला सुद्धा समजतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना नावाची मोलकरीण ही जान्हवी आहे. आणि मग जान्हवी विश्वाला घडलेला सगळा प्रकार सांगते, म्हणजे जयंतचा भूतकाळ आणि जयंत जान्हवीला कशा प्रकारे त्रास द्यायचा. आणि मग हे सगळं समजल्यानंतर विश्वास सुद्धा ठरवतो की आता जान्हवीला जयंतपासून होईल तेवढं लांब ठेवायचं. पण पुढे या मालिकेमध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की जयंतला वाटत असतं की जान्हवी जिवंत आहे, कारण जान्हवीची बॉडी जयंतला आणि जान्हवीच्या घरच्यांना सापडलेली नसते. आणि जयंतला त्याच्या मनामध्ये सारखंच वाटत असतं की जान्हवी माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे आणि जान्हवी जिवंत आहे. त्यामुळे जयंत सुद्धा जान्हवीचा शोध घेताना आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे त्या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर एकंदरीत पाहता आपल्याला जान्हवी जिवंत पाहायला मिळणार आहे आणि विश्वाच्या घरी ती चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा.